प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ही स्टोरी आहे एका बोपला मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची. तो 10वी या वर्गामध्ये शिकत होता. पण त्याला एक मुलगी आवडत होती आणि त्याला तिला सांगण्यासाठी हिंमत नव्हती. पण ती त्याचा पूर्णपणे विरोध करत होती आणि असंच हा खूप वेडा होता. लोक म्हणतात की त्याने यूट्यूबवर काही व्हिडिओज पाहिले होते, म्हणजे की ढोंगी तांत्रिक बाबांचे व्हिडिओज पाहिले होते. यक्षिणी साधना करा आणि कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करा असे व्हिडिओज त्याच्या फीडमध्ये येऊ लागले. अचानकपणे त्याच्या फीडमध्ये इतके व्हिडिओज येऊ लागले की तो पाहू लागला. त्याने हळूहळू करून 4-5 व्हिडिओ पाहिले, पण त्याला पूर्णपणे हे माहिती नव्हतं, कारण की त्याने कधीच साधना केलेली नव्हती. पण अचानकपणे त्याच्या फीडमध्ये इतके व्हिडिओ आले की त्याने हे करायचं ठरवलं, कारण की लोक प्रेमामध्ये आंधळे होतात हे म्हणतात. पण तो देखील पूर्णपणे संपूर्ण काही विसरला होता आणि तो ढोंगी बाबाच्या व्हिडिओला पाहून त्याची तयारी करत होता साधना करण्यासाठी. आणि एके दिवशी असंच झालं, त्याने हे ठरवलं की हो, मी साधना करणार आहे. पण त्याने यूट्यूबवर व्हिडिओ सर्च केला की यक्षिणी साधना करून समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित कसं करायचं. त्याने फुल व्हिडिओ पाहिला. अर्ध्या तासाचा व्हिडिओ होता, 35 मिनिटे त्या आसपास काही व्हिडिओ होता. तो व्हिडिओ त्याने संपूर्ण पाहिला, पण त्याच्यामध्ये अपूर्ण माहिती होती, म्हणजे की अर्धीच माहिती होती. आणि तो ढोंगी गुरु होता. त्याने फक्त यूट्यूबवर व्ह्यूज वाढावेत म्हणून व्हिडिओ अपलोड केला होता. पण या रितेशने त्याचं सत्य आहे म्हणून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला. त्याने शेवटी तिथे त्या बाबाने सांगितलेला मंत्र तोंडपाठ केला आणि साधनेच्या तयारीमध्ये लागला. त्याला साधनेसाठी नारळ, लिंबू, कापड, उदबत्ती, धूप, तेलाचा दिवा, तूप आणि वात इत्यादी तो घेऊन आला. पण जसेच रात्रीचे 9 वाजले, त्याने त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि एका आसनावर बसला, कारण की त्याला यक्षिणी साधना सिद्ध करायची होती. पण त्या बाबाने जसं सांगितलं होतं यूट्यूबवर, तो त्याचं पूर्णपणे उलट करून तिथे विधी करायला लागला, कारण की त्याने व्हिडिओ एकदाच पाहिला होता आणि त्याच्यातला अर्ध्याच्या वर व्हिडिओ तो विसरला देखील होता. फक्त त्याला मंत्र बरोबर पाठ होता. त्याने काय केलं, आसन हातरलं, त्यावर बसला, लिंबू ठेवले, नैवेद्य गोड ठेवलं, धूप लावला, दिवा लावला आणि आसन ठेवलं समोर यक्षिणीसाठी. एक कोरा कागद घेतला, त्याच्यावरती काळा कलरचा मार्कर आणि त्याच्यावर मंत्र लिहिला व एक स्फटिकाची माळ घेऊन तो मंत्र जप करू लागला. त्याने 5 माळा जप पूर्ण केला, पण त्याचं ध्यान विचलित होत होतं, कारण की साधना करणं हे सोपं काम नाहीये. कारण की पूर्ण फोकस पाहिजे तेव्हा साधना संपूर्ण होते. पण याचं मन इकडे तिकडे धावत होतं. त्याने 5 माळा कशा तरी कंप्लीट केल्या पूर्णपणे, पण आता त्याचं मन त्या ठिकाणावर राहिलंच नव्हतं. त्याला दुसरेच विचार येत होते. पण अचानकपणे जसेच घड्याळामध्ये रात्रीचे 11:30 वाजले, त्याच्या भिंती रूमच्या जणू की हलत होत्या असं त्याला जाणवायला लागलं.
त्याने डोळे उघडले आणि 6वी माळ जप करत असताना अर्ध्यामध्येच तो थांबला. पण साधनेचा नियम असा असतो की पूर्ण चक्र जप केल्याशिवाय थांबू नये. म्हणजे की पूर्ण 108 मण्यांची माळ जप केल्याशिवाय थांबणं मध्ये चुकीचं आहे. पण तो 6व्या माळेला अर्ध्यामध्ये थांबला, कारण की त्याला आसपास भिंती हलत होत्या व त्यावर सावल्या जाणवत होत्या असा भास झाला. पण तो मध्येच थांबला. डोळे उघडले तर अचानकपणे थंड हवा सुटू लागली आणि त्याच्या रूमचे दरवाजे खिडक्या संपूर्णपणे बंद होत्या. त्याला वाटलं फॅन चालू असेल, पण फॅन चालू नव्हता. तो तसाच बसला तिथे आणि चुकीच्या पद्धतीने संपूर्ण स्टेप बाय स्टेप चुकवीत त्याने विधी संपूर्ण केली. थोडंच वेळ बाकी होता विधी पूर्ण व्हायला. तर त्याच्या साईडला जो कागद होता त्यावर त्याने मंत्र लिहिलेला होता. त्यावर मार्कर आपोआप गिरगाटा करू लागले, म्हणजे त्या मंत्राला मोडू लागला. हे त्याने पाहिलं. तो थक्क झाला आणि त्याच्या रूम मध्ये कपाटाचा जो मोठा काच होता त्याने त्याच्याकडे पाहिलं. पण त्या काचामध्ये त्या स्वतःचा प्रतिबिंब एकदम ठळक दिसत होता. फक्त फरक एवढाच की प्रत्यक्षात तो मानवी शरीरात होता आणि आईन्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये दुसरं कोणीतरी आलेलं होतं. म्हणजे की त्याने यक्षिणी साधना करण्याऐवजी प्रेत साधना केली होती आणि पूर्णपणे उलट कंट्रोल झालेलं होतं. त्याच्या ज्या कपाटात जो आईना आहे त्याच्यामध्ये त्याचा चेहरा, त्याच्या डोळ्यामध्ये तो स्वतः कापलेला दिसत होता. रक्तांनी पूर्णपणे ओला आणि खाली स्किन सुद्धा नव्हती, म्हणजे की चेहऱ्यावरती मांस नव्हतं. अंगामध्ये जणू की फक्त हाडेच होती असं तो दिसत होता. आणि तसाच तो पाहिला. तो घाबरून तिथेच बेशुद्ध पडला आणि 5 मिनिटांनी डबल त्याला होश आला, कारण की त्याने अलाराम लावला होता. 5 मिनिटांनी उठल्यावर तिथे त्याला त्याच्या रूम मध्ये जोरात हवा चालू आहे वादळासारखा व कोणीतरी दरवाजा ठोकत आहे असा आवाज आला. बाहेरून ठक 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 असा आवाज येत होता. मध्ये वारं सुटलेलं आणि त्याला थंडी वाजत होती, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा. मग त्याने परत कपाटाकडे पाहण्याची चुकी केली नाही, पण त्याच्या प्रत्यक्षात त्याच्या मागे जो उभा होता त्याला त्याचा अंदाज सुद्धा नव्हता. त्याने कपाटाकडे न पाहता डायरेक्टली बेडवर जाऊन झोपण्याचा निर्णय घेतला. तो जसाच वळला मागे, त्याच्या मागे तो उभा होता, स्मशानामधला प्रेत. त्याला पाहताच तो बेशुद्ध पडला आणि चुकीच्या पद्धतीने विधी केल्यामुळे त्याला खूप नुकसान झाल्यासारखं झालं. तो बेशुद्ध पडला. सकाळी उठले तर त्याचे आई वडील हाक मारत होते, पण तो दरवाजा काही उघडत नव्हता. त्याच्या आई वडिलांनी खिडकी तोडून मध्ये आले आणि पाहिलं तर काय, हा जमिनीवर बेहोश पडलेला आहे व फरशीवर खाली सामग्री ठेवलेली होती पूजाची, यक्षिणी पूजा करण्यासाठी जी आणली होती ती, आणि हा खाली बेहोश पडलेला. दिवा तसाच जळत होता, कारण की त्याने दिवा खूप मोठा आणि वात छोटी लावली होती, त्याच्यामुळे दिवा तोपर्यंत तसाच होता. आणि आई वडिलांनी त्याला उठवलं, पण त्याचं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं, कारण की रात्री अनुभव नसताना सुद्धा त्याने साधना केली होती. त्याच्यामुळे त्याचा मानसिक संतुलन बिघडला होता थोडा बहुत. तो 1 महिनाभर शाळेमध्ये सुद्धा गेला नाही आणि असाच घरी बसून राहिला, कधी त्या कपाटाकडे बघत तर कधी स्वतःच्या मागे. तो त्याला
हुडकत होता. त्याला असं वाटत होतं की तो माझ्या आसपासच आहे आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमेच्या रात्री त्याला तो दिसायचा. फक्त फरक एवढाच की त्याने बोलावली होती यक्षिणी आणि आला प्रेत.